की आपले संभाजी महाराज छत्रपती झाले, हा आनंदाचा क्षण लय मोठा. पण दादांनो, तो त्या काळी आनंद म्हणून सुद्धा साजरा करायची ती व्यक्त नव्हता, ती वेळ नव्हती. नुकताच 1 वर्ष होत आलं होतं शिवरायांना जाऊन. घाईने सुरुवात केलेला तो राज्याभिषेक सोहळ्याने. मला सांगा, शिवरायांचं लेकरू छत्रपती होत होतं, जिजाऊंचा नातू छत्रपती होत होता, शहाजीराजे महाराज साहेबांचा नातू छत्रपती होत होता, माझ्या सईबाईंचा शंभूबाळ छत्रपती होत होता. जे आबासाहेब आपल्या त्या 32 मनाच्या सुवर्ण सिंहासनावरती बसले, तोच राजा आपल्या पित्याच्या सिंहासनावरती दुसऱ्यांदा छत्रपती म्हणून गादीवर बसायला चालला होता. दादांनो, एकाच गोष्टीचं उत्तर द्यावं. माझ्या शंभू राजांचा राज्याभिषेक सोहळा पाहिला, जो राजा सिंहासनावर बसताना पाहिला ना, आजी म्हणून त्याच्या जिजाऊ मासाहेब होत्या, वडील म्हणून ना आबासाहेब होते, आणि ना आजोबा म्हणून शहाजीराजे होते, ना आई म्हणून माझ्या सईबाई राणीसाहेब होते. गड्याओ, आपल्या आनंद बघणारी माणसं जर घरातल्या आपली नसेल, काय करायचं दादांनो त्या आनंदाचा सोहळा. आणि आता तारीख जवळ येते दादांनो, 16 जानेवारी 1681 साली माझ्या छत्रपती शंभूराजांचा राज्याभिषेक सोहळा झाला होता.